नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये 10 धडाकेबाज निर्णय आणि हे निर्णय 2 एप्रिल पासून लागू होणार आहेत। वार मंगळवार 2 एप्रिल 2024 रोजीच्या काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया। आताच्या घडीची सर्वात आणि महत्त्वाची पहिली बातमी, देशभरातील मद्याच्या किमतीमध्ये आजपासून वाढ झालेली आहे। सरकारला मिळणार तब्बल 45,000 कोटी रुपये। दारू पिणाऱ्यांचे टेन्शन वाढले। आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची विचार करायला लावणारी बातमी, मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, औषधांच्या किमतीमध्ये 12% झाले वाढ। आजपासून 384हून अधिक औषधांची किंमत वाढली। आणि देशभरातील सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 2 महिने उकाडा आणखी वाढणार। हवामान विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन, मार्गदर्शन सूचना केल्या जाहीर। आणि निवडणुकीसंदर्भात सर्वात मोठा अपडेट, निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याला थेट निलंबन करण्यात आले। अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्टेटस व्हॉट्सअप ग्रुप सोडले। निवडणूक आचारसंहितेचा भंग आणि कारवाईची धास्ती। आणि राज्यातील गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच महागाई वाढत असताना एप्रिल फूल नाही तर खरंच गॅस सिलेंडरच्या किमती दरामध्ये घट झालेली आहेत। देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गॅसचे दर कमी झाले। कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 30 ते 32 रुपयाची घट झाली आहे। आणि आजच्या दिवसभरातील राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी, भाजपाने आपल्या देशाला धर्माची जातीची कीड लावली। नागरिकांना जागृत होण्याचं आव्हान, नाहीतर पुढील पिढी धोक्यात येईल। प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल। आणि आजच्या ठळक बातम्यांमधील सर्वात महत्त्वाची बातमी, आजपासून महावितरणाच्या वीज दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। वीज बिलात सरासरी 7.50% वाढ करण्यात आली असून आजपासून नवे दर लागू होणार। आणि मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी, मराठा तरुणांसाठी खुशखबर, आरक्षणानंतर तरुणांना आजपासून SBC प्रमाणपत्र मिळणार, पण उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिनल दाखला, जात प्रमाणपत्राचा तिढा मात्र कायम। आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी, पालकांसाठी ही बातमी अतिशय उपयुक्त। RTA साठी यंदा पहिल्यांदाच 10.25 लाख जागा, येत्या आठवड्यात विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया होणार सुरू, सूत्रांची माहिती। आणि आताच्या घडीची सर्वात धक्कादायक बातमी, भारतातील एकूण बेरोजगारांमध्ये तरुणांची संख्या जवळपास 83% असून उच्च माध्यमिक ते उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे। आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची बातमी, भारताला हरित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आमची महत्त्वाकांक्षा असून योजना सुरू केलेली आहे। देशामध्ये पेट्रोल डिझेल या इंधनावर चालणारी वाहने हद्दपार करण्याचा आमचा निर्धार असून असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे। देशात हायब्रिड वाहनांना चालना देण्यासाठी या वाहनांवरील GST कमी केला जाईल।